येवला येथे 23 मार्च रोजी शहीद दिनी शेतकऱ्यांचा भव्य मुक्काम मोर्चा, कांदा मका उत्पादक आक्रमक। शहीद दिनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा एल्गार, अनुदान हमीभाव व कर्जमाफीच्या मागण्या। शहीद दिनाच्या पार्श्वभूमीवर 23 मार्च रोजी येवला येथे शेतकऱ्यांचा भव्य मुक्काम मोर्चा आयोजित करण्यात आला असून या मोर्चाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। नाशिक जिल्ह्यातील कांदा व मका उत्पादक शेतकरी सध्या तीव्र आर्थिक संकटाचा सामना करत असून उत्पादन खर्च वाढत असताना बाजारात मिळणारे कमी दर यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी येवला येथील प्रांत कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे। मोर्चामध्ये 2000 रुपयांपेक्षा कमी दराने विक्री झालेल्या कांद्याला शासनाने अनुदान द्यावे, तसेच 2400 रुपये हमीभावापेक्षा कमी दराने विकलेल्या मक्यालाही अनुदान मिळावे अशा प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत। याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी द्यावी आणि कांद्याला कायमस्वरूपी हमीभाव लागू करावा अशाही महत्त्वाच्या मागण्या यावेळी मांडल्या जाणार आहेत। हा मोर्चा प्रहार संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आला असून बच्चू कडू यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केलंय। शहीद दिनाच्या दिवशी हा लढा उभारला जात असल्याने शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीचा निर्धार अधिक ठाम असल्याचे आयोजकांनी सांगितले। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर येवला शहरात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची उपस्थिती राहण्याची शक्यता असून प्रशासनाकडून आवश्यक त्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती प्रहारचे देवळा तालुका अध्यक्ष हरसिंग ठोके यांनी दिली आहे। S9 न्यूज साठी शरद पवार, चिंचवे। 23 तारखेला शेतकऱ्यांचे कैवारी सम्राट मान्य बच्चू कडू येवला येते 23 तारखेला येत आहे। कारण असं की जे कांद्याचे भाव पडले, मक्याचे भाव पडले, सरसकट कर्जमाफी झाली नाही आणि जे रेग्युलर आहे त्यांना सुद्धा 50,000 2 लाख रुपये अनुदान भेटावं, या सर्व मागण्यासाठी मान्य बच्चूभाऊ कडू 23 मार्च रोजी येवला येथे येत आहे। तर आपल्याच मागण्यासाठी मांडण्यासाठी ते येते। कारण नाशिक जिल्ह्यात किंवा कुठेही शेतकऱ्यांसाठी एकही पक्ष एकही नेता उरला नाही। ते फक्त निवडणुका आल्या का मग ते शेतकरी पुत्र होतात, नंतर पक्ष पुत्र होतात। त्यासाठी आपण सर्व शेतकरी बांधवांनी, सर्व घटकांनी 23 तारखेला येवला येथे बहुसंख्येने उपस्थित राहायचे। कारण या आपल्या मागण्या आहेत आणि ते आपल्यासाठी 700 किलोमीटर येत आहेत। कारण महाराष्ट्रात फक्त एकच शेतकऱ्यांचा नेता उरला आहे, ते म्हणजे मान्य बच्चूभाऊ कडू। नाहीतर तुम्ही काय करा, सर्व पूर्व तयारी करून ठेवा, पण तिथं येऊ नका। कारण तिथं सर्व शेतकऱ्यांची उपस्थिती महत्वाची आहे। कारण त्या आपल्या मागण्या आहेत, त्या काही बच्चूभाऊंच्या मागण्या नाहीत। त्यामुळे सर्व शेतकरी, सर्व घटकांना मी विनंती करतो की आपण 23 तारखेला आपलं थोडंसं कामात वेळ काढून प्रांत कार्यालय मोर्चा आहे आणि आपल्या या ज्या 2000च्या खाली कांदा विकला आहे त्याला अनुदान, 2400च्या खाली जो मका विकला आहे त्याला अनुदान, अशा विविध मागण्यांसाठी आपला भव्य असा मोर्चा निघणार आहे। या मोर्चामध्ये सर्व शेतकरी बांधव सहभागी होईल। रामेश्वर कृषी मार्केट येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या नातेवाईक आपल्या 4 तालुक्यात असतील त्यांना फोन करून हा मोर्चा बहुसंख्येने आपलं सहभागी होऊन मोठा व्याप्ती द्यायचे एवढं बोलून थांबतो। जय जवान, जय किसान। शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या शहीद दिनी 23 मार्चला नाशिक येथे येवला या बाजार समितीतून आपण 3 वाजता 23 तारखेला कांदा आणि मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार आहोत। मी सुद्धा येणार आहोत, आपण सुद्धा यावं। शेतकरी म्हणून जगता यावं, शेतकरी म्हणून लढता यावं आणि म्हणून या सगळ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या प्रश्न आणि मका उत्पादक शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी एकदा एकजूट होऊन मोठा लढा उभारू। जमलंच तर मुक्कामी या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।